ती नदी तिकडे जाती। आपली माणसं इथं लपलेत बघा तुम्ही, बॉडीगार्ड्स। शत्रु आ रहे थे तो मैंने उसका हुक निकाल लिया और सीधा जाके उसके मतलब गले लग गया। मेरीला बघून तर असं वाटतं जुन्या आठवणी। हां, जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि त्यासोबतच माझ्यासोबत कोण कोण आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन, पण त्यासाठी व्हिडिओला नक्कीच कंटिन्यू करा आणि हां, सबस्क्राईब पण नक्कीच करा। तुम्ही पण कधी इकडं आले तर नक्कीच या काकांना भेट द्या, कारण की हे काका म्हणजे स्टुडंटकडनं खूप कमी भाडं घेतात। त्यानंतर मी त्यांच्या मोबाईलमध्ये माझं सबस्क्रिप्शन करून घेतो, त्यामुळे आपला व्हिडिओ नक्कीच त्यांना पण दिसेल। हाँ चैनल सब्सक्राइब कर दी। दत्तडॉनपेक्षा भारी दिसतोय तू। नाही, खरंच भारी दिसतोय। अरे घेऊन टाका, त्याचाही फायदा करा जरा। हॅलो फ्रेंड्स, तर आपण आलेलो आहे आता दौलताबाद किल्ल्यावर। माझ्यासोबत आहे दत्ता, सूरज भाऊ, त्याच्यानंतर आहे कार्तिक, शिवम। तर आता चला आपण जाऊया। हे बघा लोकेशन प्लॅन, याला म्हणतात शिस्त। या ठिकाणी माझ्या मित्राची थोडीशी मजा घेतात, तर चला बघूया काय मजा असते। किल्ल्यावर घाण मस्ती करायची शिकवण। हां, दत्ता सांग, मेंबर्सला सांग आपल्या, दत्त किल्ल्यावर घाण नाही करायची राहत म्हणे। तुम्ही पण या आणि नक्कीच भेट द्या। दाखव झूम करत दाखव त्याच्यात। हे बघा, हे असं प्लॅस्टिकचे पीसेस नाही टाकायचे बघा, तुम्हाला दिसत आहेत ना। खास करून दत्ता साहेबांचं म्हणणं आहे की तसं करू नका। खरं तर मित्रांनो, या किल्ल्याला म्हणजे दोन नावाने ओळखले जाते। पहिलं म्हणजे देवगिरी फोर्ट आणि दुसरं म्हणजे दौलताबाद फोर्ट। तर आपण चाललोय आता सरस्वती विहिरीजवळ। कार्तिक, या विहिरीजवळ बघून तुला काय वाटतंय सांग बरं? खूप मस्त वाटतं। शिवम, तुला काय वाटतंय? तुला काय वाटतंय? आम्हाला तर वरतून उडी टाकावं वाटते। तर या विहिरीला बघून तर असं वाटतं जुन्या आठवणी। हां, त्यानंतर सरस्वती विहिरीची माहिती ज्यांना कोणाला पण पाहिजे असेल त्यांनी हे नक्कीच वाचा। आपण बघू शकता पहिले प्राचीन घरं कसे होते, नक्कीच कमेंट करून सांगा। हॅलो फ्रेंड्स, तर खूप पाऊस येतोय आता आणि एवढ्या पावसात किल्ला चढायचा म्हणजे हॅलो फ्रेंड्स, तर खूप पाऊस येतोय बघा तुम्ही, पण तरी दत्तानी चष्मा नाही काढलाय अजून। 1 2 किती लोक आहे बघा आमचे। चल ना, ते तोफ बघू देऊ ना। अरे वरतून खाली बघत येऊ आहे का? आणि हां, तुम्ही पण इकडं पावसाच्या टायमाला जर फिरायला आले तर खूप मस्त आहे। त्यानंतर समोर गेल्यावर चला म्हटलं यार, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आलं तर घोषणा तर देऊच आता। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराजांची घोषणा झाल्यानंतर आम्ही थोडंफार समोर जातो। खरं तर या किल्ल्यावर खूप लोकांनी राज्य केले, पण हा किल्ला युद्ध करून सहसा कोणाला जिंकता आला नाही। आणि त्याचं मेन रिझन काय आहे हे तुम्हाला समोर जाऊन नक्की सांगतो। आता या ठिकाणी काय झालं होतं समोर जाऊन हे तुम्हाला सूरज भाऊ सांगतील। 1920 में यहाँ पे लड़ाई हुई थी, जब शिवाजी महाराज तो थे ऊपर थे, जो हम थे यहाँ पे लड़ाई कर रहे थे और यहाँ से नीचे से शत्रु आ रहे थे। मतलब मेरे पास एक ही नेट था, मतलब नेट मतलब ग्रेनेड। मैंने और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बात। बहुत शत्रु आ रहे थे तो मैंने उसका हुक निकाल लिया और सीधा जाके उसके मतलब गले लग गया। क्या जन्नत है। इधर से देखो, फुल बारिश में ऐसी मौसम दिखती है, म्हणजे चांगलं दिसतं असं आहे माझं म्हणणं। बघा भरपूर पाऊस चालू आहे आणि एवढ्या पावसात जी फिरण्याची मजा आहे ना ती कोरड्यात आली नसते।
विचारून घ्या तुम्ही, कार्तिकला विचारा. आले जन्नत. आणि त्यानंतर दत्तालाही विचारू शकता तुम्ही, विचारा. काय नाही सांगायचं. आपने लापरवाही का नतीजा है. आता आपल्याला जायचंय तिथं वरती समोर. आता समोर जाऊन सूरज भाऊ काय सांगतात हे नक्की लक्ष देऊन ऐका. फक्त तुम्ही ब्लॉग बनवण्यासाठी किंवा बघण्यासाठी येऊ नका, तर थोडासा विचार पण करा. हे जे आहे खूप जड आहे, पण इथं खाली दगडाची हे आहे, भिंत आहे, तर याच्यावर कसा आणला असेल याचा पण विचार करत जा कधी इथं आलात तर. ओके मित्रांनो, सूरजनी सांगितल्यानुसार तुम्हाला जर माहिती असेल की नेमकं कसं आणलंय कसं, तर तुम्ही पण विचार करा आणि कमेंट करून नक्की सांगा की नेमकं आणलं कसं असेल. आता या ठिकाणी तुम्हाला बघितलं कळेल की युद्ध करून हा किल्ला कावर नाही जिंकता आला. हॅलो मित्रांनो, तर इथं फक्त दत्ताच पोहू शकतो. इथं फक्त दत्ता उडी मारू शकतो. हा आपला दत्ता जॉन, हा इथं पवायला तयार आहे. आणखी या किल्ल्याभोवती संपूर्ण पाणी आहे, जेणेकरून शत्रू आतमध्ये येता कामा नये. हा आपला बुट्टा शिव बघा, याची एवढीच हाईट आहे फक्त, एवढी माझ्या 2 बोटा एवढी. हे लाईट गेली. आता वरती जातो. आपली माणसे इथं लपलेत बघा तुम्ही, बॉडीगार्ड्स. आणि हे डॉन साहेब बाहेरच थांबताय. पाऊस पडताना जर बघितला नाही यार, मला तर खूप मजा येते, म्हणून मी पण समोर जातो पावसातच. नंतर सोबत कार्तिक पण येतो. जय जय. काय म्हणले ते खाली? मार्ग याच्यासाठी बनतात, इथं आधुनिक बल्ब आहे. लाईट द्यायला टॉर्च लावला, पुरा अंधेरा आहे, अंधेरा आहे. हा भुयारी रस्ता आहे जो की किल्ल्याच्या आतमधून आहे, तर तुम्ही पण या आणि सांभाळून जा. जय. यहाँ पे गोरे लोग भी आके काले हो जाते हैं. आलास तरी तर जास्त जोश पण काही कामाचं नाही आहे, थोडं हळूनी चला. याच्यावर जायचं. अरे यहाँ पे आके तो दिल गार्डन हो राहिला. हा सांग काहीतरी सांग, मी तो व्हिडिओ शूट करतोय. जास्त नाही, थोडंच खोले. जास्त कशाचं खोल नाही, थोडंच आहे. खाली गेलं थोड्या वेळात. काय बोलला माहित आहे तुला? काय बोलला की डबल मला घेऊन यायची तिथे, याच्यावर चढू नको. आरामशीर चला. आप ऐसी जगह पे बड़ी तेजी से भी सफर नहीं कर सकते. अगर सफर किया तो ऊपर से नीचे जाएंगे और नीचे से ऊपर जाएंगे. फायनली सूरज भाऊचा डायलॉग सक्सेसफुल झाला. संभाजीनगर सिटी दिखते. आपण पाण्यातून जाऊ. या किल्ल्यावर चढायला दत्ताला दम लागते. जर दत्ताला जर हरिहर किल्ल्यावर जर घेऊन गेलो आपण, दत्ता काय करेल? बघू शकता मित्रांनो की खूप पाऊस चालू आहे. हे मग पावसात आलेल्या लोकांसाठी थांबायला. त्यानंतर समोर गेल्यावर एक मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही दर्शन घ्यायला जातो. त्यासोबत आपल्या आजी पण येते. सेवा करणारी. हो, किती लहान लहान मुलं फिरतात एवढ्या पाण्यात, आणि तुमच्यासारखे घरात थांबता. लगेच केलं ना ते ना, याला म्हणतात सूरज भाऊंची पावर. त्यानंतर तुम्ही पण बघू शकता खूप पाऊस पण येतोय, आणि नक्की तुम्ही पण या आणि सांभाळून या. बघा आपल्या सागर भाऊचे येडे चाळे. पावसामुळे आपल्याला क्लिअर नाही दिसत आहे, पण हा खूप मस्त दिसतंय. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या शिवमला. आणि हा समोर गेल्यावर बघा गर्दी पण खूप आहे इथं. आता तिथे समोर वरती गेल्यावर आपल्याला
तोफ दिसेल. आणि हा तोफेची इन्फॉर्मेशन नक्कीच तुम्ही वाचा. चला, तुम्हाला पण बघायची ना शिवाजी महाराजांच्या काळातली तोफ. तोपर्यंत चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर बघा नेचर. आणि वरती आल्यावर तुम्हाला इथं तोफ तर दिसेलच, पण गर्दी नक्कीच दिसेल. बघा ये चालेल बघा. म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलचा भाऊ. हॅलो फ्रेंड्स, तर आपण आलेलो होतो खालून, एवढ्या पावसात आलेलो. तर आता आपला व्हिडिओ इथेच संपवतोय. तर भेटू पुढच्या ब्लॉग.